हॅलो गाईज, तुमचं स्वागत आहे अश्विनी वड्डे या यूट्यूब चॅनलवर. गाईज, आज चौथा सोमवार आहे आणि मी मंदिरात गेली होती. आता 8:30 वाजल्यात आणि आत्ता मी मंदिरात गेली कारण खूप सकाळपासून खूप पाऊस होता, म्हणजे रात्रीपासूनच पाऊस होतं. तर सकाळी मला जायला भेटलं नाही, तर मी आता उपवास सोडणार आहे. तर मी आज जेवणात छोले भटुरे बनवणार आहे. मी तुम्हाला कंटिन्यू राहा माझ्यासोबत, मी तुम्हाला दाखवणार आहे मी छोले भटुरे कशी बनवते. चला गाईच, आपण छोले भिजत ठेवलेत ते आपण कुकरला लावून घेऊया. चला, मी या माझ्याबरोबर माझ्या किचन मध्ये माझं छोटंसं आहे. हे 2 पाण्यात मी धुतले, हे भिजत ठेवले होते. मी सकाळी भिजत ठेवले होते, ते फुगले बघा. आणि छोटे छोले घेतले मी. कुकर आहे माझी छोटीशी. कुकर ठेवला आणि त्याच्यात मी हे घालते बघा. आपली रेसिपी आजची छोले भटुरे आहेत. श्रावण, चौथा श्रावण. गाईज, मी हे बघा 1 ग्लास त्याच्यात पाणी घालते, जास्ती घालत नाही, 1 ग्लासच घातले बघा. आणि त्याच्यात मी मीठ घालणार आहे, म्हणजे जेणेकरून पाणी नाही लागणार. मीठ घालते फक्त 1च शिटी घेणार आहे मी, स्लो गॅसवरतीच. तर नंतर मी फोडणी देणार आहे. रेसिपी दाखवते मी. छोल्याला वाटण काय काय लागणार आहे मी तुम्हाला दाखवते ते. चला, तुम्ही कंटिन्यू राहा माझ्यासोबत. बोल. गाईज, हे पहा, मी छोले शिजलेले आहेत. पाय छोले बघा, आणि फक्त 1च शिटी घेतली मी. हे बघा, आता मी याला टोपात शिजवणार आहे थोडस. तर मी टोप ठेवलाय तापत, त्याच्यात मी तेल आणि बटर घालणार आहे. ह्याच्यात थोडस मी बटर पण घालणार आहे अमूलचा. आणि सर्व खडे मसाले आहेत बघा. हा कांदा आहे, 1 कांदा घेतलाय मोठा मी. त्याला लाल होऊ द्या. गाईला आता आपण ना टमाटर पहिला वाटून घेऊ. ह्याची आपण पेस्ट करून घेऊया आणि हे नंतर वाटून घेऊया आपण. गाईस, मी बघा कांदा, अद्रक, लसूण आणि मिरचीचा वाटण केलंय हो. आणि हा टमाटरचा आहे बघा. ह्याच्यात घालणार आहे आपण. ह्याच्यात पण मी 1 कांदा घेतलाय. मीठ आहे, हळद आहे आणि गरम मसाला आहे आणि हा कोकणी मसाला आहे. हे सर्व मी घालून घेते त्याच्यात. आपला छोले मसाला ते पण घालते मी त्याच्यात. काही तेव्हा छोले मसाले आहे, मी तो पण घालते त्याच्यात. हे आपल्या पेस्टची पाणी टाकलंय मी. ही टमाट्याची पेस्ट बघा काही, हे पण टाकलं तर. आता आपण सगळं एकजीव करून घेऊया. तुम्हाला जसं आवडत असेल तुम्ही तसं तिखट वगैरे करा. मी जरा असं तिखटच केलाय, कारण वाटणात पण 2 मिरच्या घेतल्यात. गाईज, आपण छोले शिजून घेतलेले ते आपण छोले घालणार आहोत बघा ह्याच्यात. थोडेसे मी याला शिजवून घेणार आहे.
इकडे छोले होतात एवढे. काही छोले बघा झाले आहेत. एवढीच ग्रेव्ही ठेवली, जास्ती नाही ठेवली. कोथिंबीर घालते त्याच्यात. आता मी जिरा राईस करणार आहे. थोडंसं भात घालते. हे पहा, मी पाणी ठेवलंय तापत, त्याच्यात साहित्य टाकते मी. बघा जिरा घालते त्याच्यात. खडे मसाले आहेत. काहीच पाण्याला उकळा आला आणि मी त्याच्यात तांदूळ धुवून टाकले आहेत. हे बघा, तांदूळ धुवून टाकले त्याच्यात मीठ घालते. त्याचं बघा 1 चम्मच मीठ. थोडंसं गाईज, आता भटोरीची रेसिपी तुम्हाला दाखवते. हा रवा आहे आणि हा मैदा आम्ही चालवून घेते. गाईज, मैदा आहे, रवा आहे, थोडीशी साखर घालते त्याच्यात. हे बघा साखर, थोडंसं मीठ. बघा मीठ थोडंसं, चिमूटभर बेकिंग सोडा. गाईस, सगळं पहिला मी मिक्स करून घेते. बघा, हे बघा दही घालते थोडंसं. सर्व एकजीव करून घेते. थोडंसं पाणी घालून, जास्ती नाही, थोडं थोडं घालून त्याला मळून घेते पूर्ण मी. तर तुम्हाला मळून झाल्यावरच तुम्हाला मी दाखवते. काहीच पूर्ण असं मळून घेते मी, कारण आज खूप उशीर झाला आहे. अजून माझा उपवास सुटला नाही. 10:30 झाले. गाईज, मी थोडंसं तेल घालते त्याच्यात. असं एक चिपडते बघा. गाईज बघा, असं आपटाचं याला. गाईज बघा, मी 15 मिनिटं ठेवलं होतं. आता याची मी गोल गोल करते. गाईज बघा, आता मी झाले माझे पेढे बनवून. बघा, मी आता लगेच भटोऱ्या करायला घेते. चला गाईज, आपली कढई तापले, त्याच्यात मी तेल घालून घेते. गाईज, मी बटर लाटून घेते. बघा, एकदम हलक्या हाताने लाटून घ्या. तेल तापलेलं आहे बघा. तेल तापलं आहे. टाकू आता. आणि असं तेल सोड त्याच्यावरती. गाईस बघा, भटोरे झालेत माझे. बघा गाईस, टंबा फुगले असे. थोडेसे करपले पण फुगले. आता मी पापड तळून घेते. पापड बघा कसे आणलेत. केवढूशे पापड आहेत. गॅस बंद करते कारण खूप तेल तापलं आहे. पापड तळून घेते. मी जेवताना दाखवते कारण आता 11 वाजले. खूप उशीर झालाय मला उपवास सोडता वेळेस आज. नाहीतर मी गाईच, आत्ता माझं जेवण झाला. मी देवाला नैवेद्य काढलं
आणि आता मी जेवून घेते. मी पण आता उपास सोडते. चला तर मग तुम्ही दाखवते तुम्हाला माझं जेवण कसं झालंय ते, कसं लागतं ते पण सांगते तुम्हाला मी. गाईज बघा, आज माझा चौथा श्रावणाची थाली, उपासची थाली बघा. छोले आहेत, भटुरे आहेत, त्याच्यात बटर टाकले आहे मी वरून. पापड आहे, जिरा राईस आहे, लिंबू आहे आणि लोणचं आहे. तर मी तुम्हाला आता दाखवते टेस्ट करून. छान झालंय, खूप तिखट झालंय, थोडंसं आम्ही. गाईज मी आता उपवास सोडून घेते आणि खूप छान झाले जेवण आणि तो उपवास सोडून घेते. बाय, गुड नाईट.